नुसतं खायचं आणि फिरायचं, बाकी काय करायचं नाही. दिप्या आला घरला आणि म्हणला चल गावात नेऊया. म्हणलं कार तर म्हणला काय नाही, लय कंटाळा आलाय, घरात बसून जाऊन जरा चक्कर मारून येऊया गावात. मग डायरेक्ट गाडी गाठली मेन रोडला. म्हणलं मेन रोडवरनं असं फिरून म्हणलं येऊया गावात. पण स्टँड वरचा नजारा शेवट होता बरं का बाबा. मग त्याला म्हणलं चल रानात जाऊन येऊया. म्हणलं लय दिवस झालं मी पण रानात गेलेलो नाही. ही बघा आपलं फार्मसी कॉलेज, याच्या शेजारीच आपलं रान आहे. सगळ्या रानात शाळू केलाय आणि शाळू केल्यापासून रानात एक सुद्धा पाणी पाजलेलं नाही. बिना पाण्याचा शाळू कसा आलाय बघा फक्त. रानात कसं जरा गेल्याशिवाय बरं वाटत नाही आणि रानात फिरल्याशिवाय कसं मनाला समाधान वाटत नाही. रानात गेल्यावर मला एक असा भारी निसर्ग दिसला का नाही की खरंच बाबा निसर्गाची किमया न्यारी असते का नाही, तो हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला चांगलंच कळेल. एवढं भारी दृश्य ही दिसायला होतं का नाही की काय तुम्हाला सांगायचं. तोपर्यंत दिप्या म्हटला काय काम केलं नाही तरी पण भुका लागल्यात, चल म्हणलं काय तर खाऊ. मग आलो बाजारपेठेत. त्याला म्हणलं काय खाणार, मंचुरी खाणार, कचोरी खाणार का समोसा खाणार. तर तोंड वर करून म्हणतोय सगळ्यातले एक एक खाणार. मग पहिल्यांदा समोसा घेतला, समोसा खाल्ला. त्याला म्हणलं बाद झाला, आता कचोरी घे म्हणलं. तर कचोरी काय म्हणला नको मला. बरं म्हणलं चांगलीच गोष्ट झाली. मग त्या गोष्टी घेतला मंचुरी. मंचुरी खाल्ल्यावर स्पॉट झालं गच्च. म्हणलं ओके झालंय, आता घरात जाऊन जेऊया. म्हणलं चल जाऊया.